नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं आणि बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन झालं होतं, पण निफ्टीमध्ये आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं. आणि ओपनिंग नंतर लगेचच पहिल्याच 15 मिनिटामध्ये आपल्या लक्षात येईल की आदल्या दिवशीचा लो जो होता तो ब्रेक केला गेला. साधारण ह्या आसपास जो लो होता, थोडीशी लेवल चुकली आहे, ह्या आसपास जो लो होता तो ब्रेक झाला आणि त्यानंतर तिथे आपल्याला एक सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं आणि आज खूप मोठं सेलिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं. शेवटी साधारण 1-1:30 वाजल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये काय झालं, थोडंसं स्टॅबिलिटी आलेली बघायला मिळाली. आता मी काय करतो, हे आदल्या दिवशी जे विश्लेषण करतो तसंच मी कालपासून काय केलंय की आपला जो प्रीमियम ग्रुप आहे, या प्रीमियम ग्रुपवर सुद्धा दुसऱ्या दिवशी कोणत्या वेळा महत्त्वाच्या असणार आहेत हे मी सांगायला कालपासून सुरुवात केली आहे. तुम्ही कदाचित कालचा प्रीमियम ग्रुपवरचा व्हिडिओ बघितला असेल. तर आपल्याला ह्यापूर्वी आपल्याला आठवत असेल की जेव्हा युनियन बजेट होतं म्हणजे 1 फेब्रुवारीला मी तुम्हाला वेळा सांगितलेल्या होत्या की ह्या वेळेला आपल्याला लक्ष ठेवायला लागेल, ह्या वेळेनंतर काही गोष्टी होऊ शकतात. तर त्या वेळा अगदी तंतोतंत बरोबर आल्या होत्या. त्यानंतर जेव्हा 3 आणि 4 तारखेला 4 फेब्रुवारीला आपल्याला मार्केटमध्ये एक खूप मोठी तेजी झाली होती, त्यावेळेला मी सांगितलं होतं की आता रिव्हर्सल होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता की त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक मोठं रिव्हर्सल बघायला मिळालं. तर त्या पद्धतीनं मी आता डेली ज्या लेवल्स आहेत त्या मी सांगतोय. तुम्हाला त्याची एक झलक दाखवतो. जो प्रीमियम ग्रुपवर आपण व्हिडिओ हे केला होता, हा कालचा व्हिडिओ आहे. काल जी काही प्राइस ॲक्शन झाली तो व्हिडिओ आहे. त्याचा शेवटचा थोडासा 1-2 मिनिटाचा भाग आहे, मी तुम्हाला ऐकवणार आहे. इथून पुढे जो आवाज येईल माझा, तो कालच्या व्हिडिओतला प्रीमियम ग्रुपवरचा जो व्हिडिओ होता त्यातला आवाज आहे, ज्याच्यामध्ये मी काही आजच्यासाठीच्या वेळा कालच सांगून ठेवल्या होत्या आणि आपण आता त्याला प्ले करूया. तर इथे मी काय करतो, त्याला प्ले करतोय. शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे. तर ती मी तुम्हाला सांगतो. आता मी सध्या काय करतोय, मी एक नवीन पद्धतीने अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये मी काही वेळा आदल्या दिवशीच मी काढून घेतो. बरोबर? तर उद्यासाठी काही महत्त्वाच्या वेळा आहेत. आता हे सध्या काय करा, उद्या फक्त ह्याच्यावर लक्ष ठेवा. आता मी नंतर काय करेन तुम्हाला सांगेन की ह्या वेळांचं काय महत्त्व आहे. तर उद्या सकाळी 9:45च्या आसपास तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. अशा वेळेला काय होतं शक्यतो, की समजा पहिल्यांदा सकाळी ओपनिंग नंतर 9:15ला मार्केट ओपन झाल्यावर जर समजा खाली मंदी येत असेल आणि समजा 9:15 वाजले, तर कदाचित तिथे काय होऊ शकतं, तिथे रिव्हर्सल येऊ शकतं. बरोबर? म्हणजे मी सकाळचा जर ट्रेड 9:15ला घेतला असेल, 9:15 नंतर कधीही घेतला असेल, तर 9:45च्या आसपास म्हणजे 9:30 ते 9:15 ह्या दरम्यान मी तो काय करणार, त्याच्यामध्ये स्क्वेअर ऑफ करून टाकणार. तसंच दुपारी 1:30 वाजता आहे. दुपारी 1:30 वाजताची ही वेळ मी काढली आहे. या वेळा मी कशा काढतो, काय करतो ते येणाऱ्या काळात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्या आपण काय करूया, या वेळा आपल्याला लक्षात ठेवूया. दुपारी 1:30 वाजता असं होईल, कदाचित दुपारी 1:30 वाजता जर समजा तेजी होत असेल, तर 1:30च्या आसपास मी काय करणार, तिथे प्रॉफिट बुकिंग करणार. कारण त्यानंतर कदाचित मंदी येऊ शकते. जर तेजी होत असेल तर, जर मंदी येत असेल आणि मी समजा पुटचा ट्रेड घेतला असेल, तर त्यात प्रॉफिट बुक करणार, कारण त्यानंतर तेजी येऊ शकते. साधारण 1:30 ते 1:45च्या दरम्यान ही एक वेळ आहे. आणि तिसरी जी वेळ आहे ती मी आता फक्त सांगून ठेवतो, ह्याचा ट्रेडिंगसाठी काही उपयोग नाही, कारण ही वेळ आहे मार्केट बंद होताना 3:30 वाजताच्या दरम्यान. तर ह्याचा BTST साठी उपयोग होऊ शकतो, पण नॉर्मल आपल्याला इंट्राडे स्कॅल्पिंग जे मी ट्रेड करतो त्याच्यासाठी या वेळेचा काही उपयोग नाही. पण ही वेळ सुद्धा आपण लक्षात ठेवूया आणि उद्या बघूया ह्या 3 वेळांमध्ये आपल्याला काय होतं ते. तर हे ओके. तर इथे मी ॲक्चुअली ज्या वेळा सांगितल्या होत्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. 9:45
दुपारी 1:30 या 2 वेळा लक्षात ठेवा. 3:30ची जी वेळ होती त्याचं आत्ता महत्त्व तुमच्या लक्षात येणार नाही. मी काय करतो आता तुम्हाला चार्टवर नेऊन दाखवतो. बघा 9:45 ला काय झालं, म्हणजे तुम्ही इथे जर ओपन करून बघितलं तर ही पहिली कॅन्डल होती 9:15 ते 9:30ची. मी सांगितलं होतं 9:30 ते 9:45. त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं असेल तर 9:30 ते 9:45 काय होऊ शकतं, रिव्हर्सल येऊ शकतं. एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली, रिव्हर्सल आलं का, पूर्ण नाही आलं. पण मी जर ओपनिंग मध्ये एक ट्रेड घेतला असेल तर तो मी 9:30च्या आसपास तो स्क्वेअर ऑफ करेन, कारण त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं, एक रिव्हर्सल येऊ शकतं. रिव्हर्सल येण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतर काय झालं, आता तुम्ही आजचा जो व्हिडिओ येईल प्रीमियम ग्रुपवरचा, तो जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे बाहेर पडणं किती महत्वाचं होतं आणि मी कशा पद्धतीने इथे ट्रेड घेतला होता. त्याच्यामध्ये मी आजची प्राइस ऍक्शन आणि ट्रेड्स मध्ये मी ते सांगतो की आज कुठला ट्रेड घेतला होता, कधी एंट्री केली, कधी बाहेर पडलो, ते सर्व मी त्याच्यामध्ये सांगतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा झाला, म्हणजे 9:45ला प्रयत्न झाला. त्यानंतर वेळ सांगितली होती साधारण 1:30 वाजल्यापासून 2:45 वाजेपर्यंतची. तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल बनली ही साधारण 1:30च्या आसपास, 1:30 ते 2:45च्या दरम्यान म्हणजे ही कॅन्डल बनली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे एवढं जे मोठं सेलिंग झालं होतं 1:30 वाजण्याच्या आसपास ते थांबलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर काही फारसा मोठं खालच्या बाजूनं मुवमेंट झाली नाही. म्हणजे पुढचे 2 तास आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट होत होती. हे जे सेलिंग आलं होतं ते थांबलं. रिव्हर्सल झालं नाही, पण इथे आपल्याला ते सेलिंग थांबलं. म्हणजे 1:30च्या आसपास जर मी बाहेर पडलो असतो तर ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल की त्याचा फायदा झाला असता, कारण नंतर पुढचे 2 तास जर मी पुट होल्ड करून ठेवला असता तर कदाचित त्याच्यामध्ये माझं प्रॉफिट कमी झालं असतं, टाइम व्हॅल्यू डीकेमुळे नुकसान झालं असतं. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला ज्या 2 वेळा सांगितल्या होत्या त्या, म्हणजे ज्या प्रीमियम ग्रुपवर सांगितल्या होत्या, त्या वेळाला मार्केटनं आपल्याला एक हे दाखवलं की तिथे मागे चालू असलेला ट्रेंड रिव्हर्स होण्याचा प्रयत्न दिसला. तर आता ह्याचा प्रत्यक्षात मी कसा उपयोग केला ते प्रीमियम ग्रुपवरच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, वरच्या बाजूला 23,125 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, तर ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. खालच्या बाजूला 22,975 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता ह्या दोघांमध्ये 100 पेक्षा थोडा जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण 23,052च्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढली आहे. उद्या काय होऊ शकतं, उद्या जर समजा फ्लॅट ओपन झालं, कारण 23,000च्या सपोर्टच्या वर क्लोज आलेला आहे, बरोबर, 23,071च्या आसपास क्लोजिंग आलंय. त्यामुळे 23,000ची जी लेवल आहे, 23,000ची जी लेवल आहे याला फार महत्व आहे आणि त्याच्या वर क्लोज झालेला आहे. जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि 23,125च्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं, आपल्याला तेजी बघायला मिळू शकते, एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. 23,125च्या वर टिकल्यानंतर 23,175, 23,225 आणि 23,275 ह्या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र वर ओपन झालं, खाली यायला लागलं तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की एकदा इथे खाली आलंय, 23,000चा सपोर्ट घेऊन वर गेलंय, परत जर खाली यायला लागलं तरी सुद्धा एकदा वर जाऊ शकतं आणि त्यानंतर मग ठरणार की एकदा वर गेल्यानंतर की मग 23,125 ची लेवल वर जाऊन ब्रेक होईल का परत इथून खाली येईल आणि 22,975 ची, म्हणजे 23,000 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट होईल. जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर आपल्याला काय होऊ शकतं, खाली जात असताना 22,975 च्या खाली 22,925, 22,875 आणि 22,825 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे उद्या 23,000 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक होतीये का, का 23,000ला सपोर्ट घेतला जातोय, सपोर्ट घेतला आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट यायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग होऊ शकते. 23,000 ची लेवल तुटली तर लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि आणखीन खाली जाताना किंमत आपल्याला बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे निफ्टीचं विश्लेषण मी केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग झालं, थोडंसं झूम करून घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित चार्ट दिसू शकतील. झूम लेवल व्यवस्थित ऍडजस्ट करून घेऊया. ओके, तर इथे आपल्याला आता चार्ट व्यवस्थित दिसतोय. तर इथे गॅप डाऊन ओपनिंग झालं,
गॅप डाऊन ओपनिंग नंतर आता त्या सांगितलेल्या वेळा ज्या होत्या त्या निफ्टी मधल्या होत्या. बँक निफ्टी मध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही फरक पडला नाही 9:15च्या दरम्यान, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला इथे काय झालं, इथे सेलिंगच कंटिन्यू झालं. त्यानंतर इथे थोडंसं रिकव्हरीचा प्रयत्न झाला, परत सेलिंग आलं, परत साईडवेज राहिलं, परत सेलिंग आलं आणि मग साईडवेज होत होत आपल्याला साधारणपणे 49,403 च्या आसपास क्लोजिंग मिळालेलं आहे. आता 49,403 च्या आसपास क्लोजिंग मिळालंय म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, ती म्हणजे 49,500 ची जी लेवल आहे, 49,500 ची जी लेवल आहे, तर त्याच्या खालीच क्लोजिंग आलंय. मग उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल्स कशा येऊ शकतात, तर उद्यासाठीचे आपल्याला जर लेवल काढायचे असतील तर हे थोडंसं आपल्याला आता वर घेऊन जायला लागेल. आणि उद्यासाठीच्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या आहेत, तर 49,475 ही महत्त्वाची लेवल आहे. 49,175 ही महत्त्वाची लेवल आहे. 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे, त्यामुळे आपण 49,327 च्या आसपास सेंटर लाईन काढलेली आहे. सेम लक्षात ठेवायचं, उद्या जर इथे फ्लॅट ओपन झालं, या एरियात ओपन झालं, 49,475 किंवा 49,500 च्या वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, 49,575 ला जाऊ शकतं, 49,675, 49,775 असे आपल्याला वरच्या लेवल्स बघायला मिळू शकतात आणि हे शॉर्ट कव्हरिंगमुळे किंमत वर जाऊ शकते. मात्र जर इथे ओपन होऊन खाली यायला लागली तर काय होईल, खाली यायला लागल्यावर आपल्याला माहिती आहे की 49,175 च्या आसपास सपोर्ट आहे. त्यामुळे इथपर्यंत आल्यानंतर इथून एक बाउन्स घेतला जाऊ शकतो आणि हा बाउन्स घेतल्यावर मग ठरणार की आपल्याला इथून वर जाऊन ही 49,475 ची लेवल ब्रेक होणार आहे का इथून खाली येऊन 49,175 ची लेवल ब्रेक होणार आहे. जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट झालं तर 49,175 च्या खाली आल्यावर 49,075, 48,975, 48,875 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं विश्लेषण. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आपण इंडेक्ससाठी 15 मिनिटाची वापरतोय, इथे आल्यावर डेली टाइम फ्रेम वापरूया. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया आणि स्टॉकमध्ये आपण मागचे 2 दिवस ज्या स्टॉकला विश्लेषण करतोय, तर ते स्टॉक मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये कशा सुंदर प्रकारे आपल्याला रिझल्ट्स येत आहेत. आता हा स्टॉक आपण 2 दिवसापूर्वी ब्रेकआउटसाठी बघितलेला होता. सगळे स्टॉक मी तुम्हाला ब्रेकआउटसाठीच सांगितले होते, पण त्याच्यामध्ये 2 ऑप्शन सांगितले होते. एक ब्रेकआउट सक्सेस झाला तर वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होईल, ब्रेकआउट फेल्युअर झाला खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होईल. तुम्ही इथे बघू शकता की हा ब्रेकआउट फेल्युअर आहे, बरोबर, आणि त्यामुळे खालच्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. काल सुद्धा विश्लेषण करताना सांगितलं होतं, हा लो जर तुटला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि हा स्टॉक आपल्याला 520 रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो. थोडासा वर राहिलाय, पण आता उद्या जर समजा इथून खाली जायला लागला तर हळूहळू 510 पर्यंतचं टार्गेट आता त्याच्यासाठीचं ओपन झालेलं आहे. तर हा झाला स्टॉक पहिला, ज्याचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड. आता चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड नंतर पुढचा स्टॉक बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. टाटा स्टील लिमिटेड मध्ये सुद्धा पूर्वी आपल्याला माहिती आहे खूप मोठं सेलिंग झालं होतं. त्यानंतर इथे प्रॉपर पद्धतीनं आपल्याला हे तेजी होत 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 आपण 50% लेवल पाशी आलो होतो आणि मी सांगितलं होतं इथे की एक तर काय होईल, 50% च्या वर क्लोजिंग आलंय, त्यामुळे हा हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. मात्र इथे हा जो ब्रेकआउट आलाय, हा ब्रेकआउट फेल झाला तर एक सेलिंग बघायला मिळू शकतं आणि तेही मोठं होऊ शकतं. ह्या ठिकाणी हा असे स्टॉक पकडण्याचा फायदा काय असतो, तर मोठी मूव्हमेंट लगेच बघायला मिळते. तुम्ही बघा, लगेच दुसऱ्या दिवशी एक मोठी मूव्हमेंट झाली आणि आज सुद्धा म्हणजे काल सुद्धा मोठी मूव्हमेंट झाली आणि आज सुद्धा मोठी मूव्हमेंट झाली. आपल्याला सलग 2 दिवस एक खूप मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. तर त्यामुळे अशा ठिकाणी जर हे स्टॉक आपल्याला कॅच करता आले तर त्याच्यामध्ये खूप चांगलं टार्गेट बघता येऊ शकतं. आपलं पहिलं टार्गेट कालच आलेलं होतं, दुसरं टार्गेट आज आलंय. त्यामुळे आता इथून खाली जर जायला लागलं तर साधारण 128 च्या आसपास असणारं हे टार्गेट किंवा त्याच्या खाली आल्यानंतर 125 च्या आसपास असणारं हे टार्गेट किंवा मग
एकदम खाली झालं तर 122च्या आसपास असणारं हे टार्गेट. अशा प्रकारची टार्गेट्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात. तर हे झालं टाटा स्टील विषयी. या स्टॉकमध्ये सुद्धा मागचे दोन्ही दिवस खूप चांगल्या प्रकारे टार्गेट्स येत आहेत. तिसरा स्टॉक आहे JSW स्टील. JSW स्टील मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ह्या स्टॉकनं मागच्या अनेक दिवसांच्या रेझिस्टन्स नंतर 50%चं ब्रेकआउट दिलेलं आहे. आता इथे हे ब्रेकआउट टिकतंय का? टिकलं असं कधी म्हटलं असतं जर हा हाय ब्रेक झाला असता आणि ह्याच्यावर तो स्टॉक टिकला असता तर. तसं झालं नाही. इनसाइड कॅन्डल बनली. आपल्याला कालच कळलं काय होऊ शकतंय. ह्याच्यामध्ये आता म्हणजे ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड बघायला मिळू शकतो. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आता खाली येताना ही जी 50%ची लेवल आहे ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता काल सुद्धा 50%च्या खाली गेलं, वर येऊन क्लोज झालं. आज सुद्धा 50%च्या खाली ओपन झालं होतं, वर येऊन क्लोज झालं. आता उद्या जर समजा ह्या तिन्ही दिवसाचा मिळून जो काही लोएस्ट लो असेल, या तिन्ही दिवसांचा मिळून जो काही लोएस्ट लो असेल, हा जर ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक मोठं सेलिंग JSW स्टील लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. पहिलं टार्गेट आपल्यासाठी मग 935च्या आसपास असेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला JSW स्टील लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये सुद्धा येणाऱ्या काळात एक चांगलं टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे. ह्यामध्ये पण खूप चांगलं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. या स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल मध्ये काय झालं होतं बघा की इथे सुद्धा आपल्याला बऱ्याच दिवसानंतर इथे सुद्धा बघा 50% लेवलचा रेझिस्टन्स घेत होता. शेवटी त्याचं ब्रेकआउट दिलं 61.8% पर्यंत पोहोचलं. मी सांगितलं जर आपल्याला ब्रेकआउट आला पाहिजे तर हा हाय जो बनलाय, ज्या कॅन्डलनं 50%ला ब्रेकआउट केलं त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे तरच वरची टार्गेट्स येऊ शकतात. आपण काल काय बघितलं, हाय ब्रेक झाला नाही, त्याच्याऐवजी इथे इनसाइड कॅन्डल बनली आणि रेड कॅन्डल बनली, बिअरिश इनसाइड बनली. लो ब्रेक झाल्यावर एक मोठी मुवमेंट होऊ शकते असं सांगितलं होतं. लो ब्रेक झाल्यावर एक मोठी मुवमेंट झाली. पहिलं टार्गेट जे होतं हे 1478चं होतं, साधारण 38.2%चं. दुसरं टार्गेट जे होतं ते 23.6%चं 1436चं होतं. दोन्ही टार्गेट आज अचीव झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. आता उद्या ही लेवल जर ब्रेक झाली आणि याच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला 1400च्या आसपास म्हणजे 1400 रुपयाचं आणि त्याच्याही खाली आलं तर 1368च्या आसपास टार्गेट्स आपल्याला ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे सर्व स्टॉकमध्ये आपल्याला खूप चांगली टार्गेट्स येताना दिसत आहेत. आता आपण बघणार आहोत ONGC. ONGC आपण बघितलं होतं की सलग 3 दिवस इथे जी आपल्याला गॅप तयार झाली होती, इथे आपल्याला 2 दिवस सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा इथे सपोर्ट घेतल्यावर मी सांगितलं होतं की आता हा ब्रेक होऊ शकतो. कारण ऑलरेडी 3दा सपोर्ट घेतलाय, सपोर्ट वीक झालेला आहे, ब्रेक होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट सुद्धा आलं. त्यानंतर मी सांगितलं होतं की आता इथे ब्रेकआउट आलंय म्हणजे आपल्यासाठी हे पहिलं टार्गेट आहे. आज ऑलमोस्ट ते पहिलं टार्गेट आलं होतं आणि त्यानंतर किंमत वर गेली. उद्या जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर खाली जात असताना आपल्याला हे पुढचं टार्गेट येऊ शकतं 231 रुपयाचं. 236च्या खाली टिकायला लागलं तर 231 रुपयाचं पुढचं टार्गेट येऊ शकतं. आतापर्यंत खूप चांगली आपल्याला एका दिशेनं आपण जसं हे केलं होतं, विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीची मुवमेंट बघायला मिळते. आणखीन सुद्धा थोडीशी खालच्या बाजूची मुवमेंट अजून ह्या स्टॉकमध्ये शिल्लक आहे. स्टॉकचं नाव आहे ONGC कॉर्पोरेशन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. बलरामपूर चिनी मिल्स मध्ये पण आपण बघितलं होतं की इथे ह्या दिवशी आपल्याला काय लक्षात आलं होतं परवाच्या दिवशी की ही जी लेवल आहे जिथे अनेक वेळेला सपोर्ट घेतला जातो, ही लेवल आता ब्रेक झालेली आहे. त्यामुळे मी सांगितलं होतं की ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. मात्र काल काय झालं, काल इथे थोडंसं इनसाइड कॅन्डल बनली. तेव्हा मी सांगितलं आता आणखीनच चांगलं झालं. ह्या इनसाइड कॅन्डलच्या थोडंसं वर स्टॉप लॉस लावायचा आणि जर ह्या लेवलच्या खाली जायला लागलं तर आपल्याला एक चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं. आज पहिलं टार्गेट बघायला मिळालेलं आहे साधारण 445च्या आसपास. पुढचं टार्गेट जे आहे हे 432च्या आसपास आहे, जे येणाऱ्या काळात येताना आपल्याला दिसू शकतं. तर हे झालं आपल्याला इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं?
हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या विश्लेषणाला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला एक लाईक करा. बघून झाल्यानंतर कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. लक्षात ठेवा, अ, तुम्ही ह्या व्हिडिओ त्याचसोबत जर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.